मुंबईतल्या कबूतरखान्याच्या मुद्द्यावर वातावरण सध्या बरंच तापलंय। कबूतरखाने बंद नंतर जैन मुनींनी घेतलेल्या भूमिकेवर विरोधकांनी आता सरकारवर जोरदार टीका केली। भाजप राज्यात कबूतर जिहाद आणू पाहत असल्याचं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं, तर जैन मुनी कोर्टाच्या आदेशाचा अवमान करत असल्याचं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं। ज्या ठिकाणी सत्ताधारी जे आहेत हे गोंधळ निर्माण करतात आहे। आता सत्ताधाऱ्यांजवळच कुठेतरी आता दंगा करो पथक हे त्यांनी स्थापन केलेलं आहे आणि या निमित्तानं भारतीय जनता पार्टी हा कुठेतरी कबूतर जिहाद या ठिकाणी आणून आता हिंसा जी आहे की आम्ही कायद्याला मानणार नाही आणि आम्ही प्रसंगी हिंसाचार करू इथपर्यंत आता कबुतरांचे जीव वाचण्यापर्यंत जर भाषा गेली असेल तर यामध्ये दंगली घडून आणण्याचा हा एक प्रयत्न असू शकतो। वयाने लहान असल्यामुळे जी एक जरी गुरु म्हणून घेतलं तरी ती एक समज लागते, जी सामाजिक समज ती या गुरूंमध्ये कुठेही दिसत नाही। दुसरी गोष्ट, जे कबूतर हा पक्षी आहे हा तुम्ही काय तुमच्या नावावर करून घेतला काय? पशु पक्षी प्राणी किडी मुंगी सगळ्यांना जगण्याचा अधिकार आहे, पण त्याच्या पहिलं जगण्याचा अधिकार आहे तो मनुष्य प्राण्याला। मनुष्याचं जीवन जर धोक्यात येत असेल तर ह्या गोष्टी घडता कामा नये। कोर्टाचा आदेश जुगार लावण्याची भाषा केली आहे, मी त्याच्याशी सहमत नाही आहे। किशोरी पेडणेकरांचं असं म्हणणं आहे या संदर्भामध्ये, हा तुम्हाला अर्बन नक्षलवाद वाटत नाही का? जैन मुनी शस्त्र हातामध्ये घेतात, तर असं आम्ही काय केलं? मी 1 मिनिटामध्ये सांगितलं, मी त्याच्याशी सहमत नाही आहे।